हॅलो गाईज, हरे कृष्णा. सकाळचे 4:15 झालेत, 4:21 काहीतरी झालेत आणि आज आमच्या ग्रुपला अचानक असं वाटलं की आपण हत्ती डोंगरावरती जाऊ ट्रेकिंग करायला, ते पण चालत. म्हणजे ट्रेकिंग करायला सगळेजण चालतच जातात म्हणा. पण जे कॉलेजपासून रस्ता क्रॉस करून बस स्टॉपपर्यंत जायला ज्यांचे पाय दुखतात त्या ट्रेकिंग करणार आहेत. कसं करणार आहेत माहीत नाही, तर चला जातो मी पण. ॲक्च्युली हिडन स्पॉट आहे हा, खूप जणांना माहीत नाही. कात्रजमध्ये कात्रज बोगद्याच्या वरती काय नाव होतं, हत्ती डोंगर हा, तिथे आम्ही जाणार आहे. तर चला तुम्ही पण, आणि तुम्ही पण नक्कीच भेट द्या. पावसाळ्यामध्ये खूप छान होतं, एकदम हिरवंगार होतं, पावसात पाणी वगैरे वाहत असतं, मस्त वाटतं. पावसात पण आम्ही जाऊ एकदा परत, पण आत्ता चला. बघू शकता तुम्ही किती बालिशपणा चाललाय, दोघांचा नख लावताय. आता आहे ना आपल्याला तिथे जायचंय, तिथे पेपर प्लास्टिक भंगारवाले. हे आली ना व्हॅन फुलवाली इकडं. अरे इथून रस्ता आहे असा सरळ गेल्यावरती. अजून सकाळी उजेडलंय जरासंच. ये भाई इसका क्या है एची भाई, तू ही वो पी बाटली. आली ना, तेरे लिए खास पेड़ रखा है, पेड़ पे बैठ जा, हम जाते जाते तेरे तुझे लेके जाएंगे वापस घर पे. जस्ट क्रिएटिव गॅलरी ओ मेंशन. चलो चलो चलो. हा हत्ती आहे, हा डोंगर आहे. आम्ही आलो हत्ती डोंगराला. हे बघा सगळे वडापाव बघा. हिथं हिला वडा, मी पण नाही दिसते, हिथं हिला वडापावची पडली. भाई हा डॉगेश खूप लॉयल आहे, आमच्यासोबत कुठपर्यंत कुठं आलाय. त्याने आम्हाला बघितलं आणि डायरेक्ट असं असं करायला विगे करायला सुरू. गाईस आम्ही अर्धा डोंगर चढलोय आणि सगळ्यांची हालत बघा. प्रदीप हालत बघा सगळ्यांची. भाई तिचा तर फार मोमेंट झालाय आल्यापासून. जाएंगे अभी. मेन ब्लॉगर तर पीछे रह गया, जिसके यूट्यूब का अकाउंट है वही शूट कर रहा है. सो गाईस हा ब्लॉग पडणार आहे अवधूतच्या चॅनलला, पण यावेळेस सगळं ब्लॉगिंग मी केलंय. सो जरा समजून घ्या. मध्ये मध्ये जरा वेडेचाळे केलेले आहेत आम्ही. सो डोंट माइंड इट, ओके. बिकॉज जास्त पण असं हे होऊन चालत नाही, सिरियस. फायनली आम्ही वर आहे भाई. व्ह्यू बघायचा आहे, व्ह्यू देखोगे सच्ची. जस्ट आई एम फ्लिपिंग माय कैमरा. वो इसी के लिए तो चढ़े थे भाई. हाँ वहाँ पर खाना खाएंगे. सो गाईज हा व्ह्यू आहे इथला, आणि आम्ही आता देवी आहे इथे एक, तिथे आलोय. हे मागे हे असे पाषाण आहेत आणि आता अवधूत हे करतोय, मळवट भरतोय देवीचं. सो बघा. चला तुम्हाला पण दर्शन करवतो आईचं. कुंकाचं हे नको लावू. तुम्हाला दिसतच असेल आईचा मळवट भरलाय छान. आईला हिरवा पीस सुद्धा घातलाय. सेकंड पार्टसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.